सो वेलकम एव्हरीवन, सगळ्यांचं स्वागत आहे. एक प्रॅक्टिस पेपर आपल्याकडे आहे. प्रॅक्टिस पेपर आहे युनिट टेस्ट 20 मार्क्सचा पेपर आहे. सब्जेक्ट आहे इंग्लिश. एल मीन्स लोअर लँग्वेज. सो फर्स्ट विल रीड द पॅसेज. सर जर 20 मार्क्सचा पेपर असतो, ऍक्च्युअली युअर पेपर इज ऑफ 80 मार्क्स, पण 20 मार्क्सच्या पेपरमध्ये काय काय दिले बघा. सो देर इज वन पॅसेज. विल रीड द पॅसेज फर्स्ट. सो दॅट वॉज ऍक्च्युअली आपण पाहिलं होतं दी फर्स्ट स्लाइड. हा धडा आपण पाहिला होता, त्याच्यातला पॅसेज आहे. दॅट वॉज 24 hours ago. किती 24 तासापूर्वी. सिन्स देन नोबडी हॅड कम नियर हिम. त्याच्याजवळ कोणी आलेलं नव्हतं. 24 तासानंतर 24 तास झाले, त्याच्याजवळ कोणी आलेलं होतं. कोणाच्या जवळ? त्या सीगल पक्षाजवळ. The day before, all day long, he had watched his parents flying about with his brothers and sisters, perfecting them in the art of flight. त्याने पाहिलं होतं की आपले आई आणि वडील, त्याचे आई आणि वडील जे आहेत, पॅरेंट्स, आई वडील, त्याचे जे 2 भाऊ होते पक्षी आणि एक बहीण पक्षी होती, तर त्यांना ते काय करत होते, शिकण्याची कला अवगत करून देत होते. अँड टीचिंग देम हाऊ टू स्कीम अँड वेव अँड हाऊ टू डाय फॉर फिश. कसं उडायचं कसं, आणि त्या माशामध्ये एखादा जर आपला पाण्यामध्ये एखादा मासा असेल, त्या माशाला पकडायचं कसं, डाय फॉर फिश कसं पकडायचं त्याला शिकवत होते. देन he had in fact seen his older brother catch his first herring and devour it. हेरिंग काय आहे? हेरिंग एक प्रकारचा मासा आहे. अँड डिवोर इट. डिवोर म्हणजे काय? खाऊन घेणे. त्याने मासा पकडला आणि खाऊन घेतला. कोणी? त्याच्या मोठ्या भावाने. स्टँडिंग ऑन अ रॉक while his parents circled around raising a crowd of cackle. आणि एका दगडावर बसून त्याने तो मासा खाल्ला आणि त्याच्या आजूबाजूचे वडील जे होते, आई वडील, ते त्या ठिकाणी गोल हवेत उडत होते, त्याचा आनंद साजरा करत होते. And all the morning the whole family had walked about on the big plateau midway down the opposite cliff, taunting him for his cowardice. Right? आता काय केलं होतं, पूर्ण जी फॅमिली होती, ती पूर्ण फॅमिली एका ठिकाणी एका प्लॅटफॉर्मवर. प्लॅटफॉर्म म्हणजे काय? छोटा प्लॅटफॉर्म म्हणजे एखादा म्हणतो ना, सपाट असा समुद्रामध्ये असलेला दगड, त्याला पठार म्हणतात. मिड वे डाऊन द अपोजिट क्लिफ. बरोबर? क्लिफ म्हणजे काय म्हणतात, कडा. तर तो भित्रा होता. कोण? हा जो पक्षी, तो भित्रा होता. त्या पक्षाला टॉन्ट होते. टॉन्ट म्हणजे काय? चिडवणे किंवा टोमना मारणे वगैरे. बघ, तुझ्या भावाला जमून तुला जमून नाहीये ते. The sun was now ascending the sky, blazing on his leg that faced the south. He felt the heat because he had not eaten since the previous nightfall. आता सूर्य वर आला होता बराचसा, आणि सूर्य बराचसा वर आला होता. भरपूर उष्णता ठिकाण तयार झाली होती, आणि त्याने काही खाल्लंच नव्हतं. आधीच्या रात्रीपासून काही खाल्लं नव्हतं. खूप भूक लागली होती त्याला. त्या पक्षाला खूप भूक लागलेली होती. He stepped slowly out to the brink of the ledge, and standing on the leg, with other leg hidden under his wing, he closed one eye then other and pretended to be falling asleep. त्याने काय केलं, एका पायात उभा राहिला, एक पाय त्याने लपून घेतला आपल्या पंखांमध्ये, आणि नाटक केलं त्याने, झोपेचं नाटक त्याने केलं. प्रिटेंडेड टू बी फॉलिंग asleep. स्टील दे टोक नो नोटीस ऑफ हिम. त्याला वाटलं कोणतरी माझ्या जवळ येईल, पण कोणी त्याजवळ आलं नाही, कोणी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. He saw his 2 brothers and his sister lying on the plateau, dozing with their heads sunk into their necks. His father was preening the feathers on his white back. Only his mother was looking at him. आता ते दोन्ही भाऊ त्या ठिकाणी, दोन्ही भाऊ आणि बहीण, ते काय करत होते, तर त्या ठिकाणी ते उडत होते, मजा करत होते, आराम करत होते, खात होते. वडील सुद्धा आपले आराम करत होते त्या ठिकाणी. पण जी आई होती, आईने फक्त त्या मुलाकडे बघितलं, त्या पक्षाकडे आईने पाहिलं. She was standing a little high hump on the plateau, her white dress thrust forward. Now and again she tore a piece of fish they lay at her feet, and then scraped each side of the beak on the rock. The sight of the food maddened him. How he loved the tear food that way, scraping his beak now again and again. तिथे काय केलं, आता तुम्हालाही माहिती, आपण धडा शिकलो होतो. तिथे काय केलं, मासा त्याने पकडला, तो मासा त्याने थोडासा स्क्रॅप केला, म्हणजे घासला, आणि त्याला तो मासा खूप आवडत होता मुलाला, म्हणजे त्या पक्षाला. एक छोटा पॅसेज आहे. तर या पॅसेजवर आपल्याला प्रश्न आहेत बघा. इथे काय प्रश्न आहे तुम्हाला बघा, इथे तुम्ही ट्राय करू शकता उत्तर देण्याचं. कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. हाफ ऑफ मार्कला प्रश्न तुमचे.
द यंग सीगल लव, द यंग सीगल लव टू. आता काय त्याला आवडत होतं सांगा. द यंग सीगल लव टू व्हॉट, द यंग सीगल लव टू Eat fish. yes, so the young seagull love to eat fish, okay, or fish. Yeah, young seagull, yes, he loved to eat fish. The whole family had walked about. The whole family had walked about. Sang about the whole family had walked about. कुठे आहे उत्तर? Yes, where is the answer? बघा, the whole family had walked about. कुठे बघा, the whole family had walked about. Yes. कुठे गेलं? हाय पाहिजे. What walked about on the big plateau, on the big plateau midday down the opposite cliff. एवढंच लिहायचं, midday down the opposite cliff, right? एवढं तुम्हाला लिहायचं आहे. Then next काय बघा, nobody had gone near the seagull for 24 hours. For 24 hours. किती? फक्त एवढंच लिहायचं, for 24 hours. The young seagull felt the heart hit because why? Because he had not, इथे आहे बघा आन्सर, he had not eaten since the previous nightfall. मग सर्व उत्तर तुमच्या समोरच असतात, फक्त तुम्हाला ती उत्तर शोधून लिहायची असतात. पुढे बघा, एक क्वेश्चन झाला या ठिकाणी. नेक्स्ट क्वेश्चन काय तुम्हाला, राईट द ऍक्टिव्हिटीज ऑफ द यंग सीगल. तर यंग सीगल काय काय करतो त्या ऍक्टिव्हिटी तुम्हाला या ठिकाणी लिहायच्या आहेत शोधून. ऍक्टिव्हिटी नंबर 1, ऍक्टिव्हिटी नंबर 2, ऍक्टिव्हिटी नंबर 3, ऍक्टिव्हिटी नंबर 4. डाईव्ह करायला शिकवते, फ्लाय करत होते, कॅच करते फिशला, अजून ते काय करत होते या ठिकाणी लिहायचं, सोपं आहे. इथे बघा, मॅच द फॉलोइंग आहे तुम्हाला. हेरिंग, हेरिंग काय मला सांगितलं होते, इट इज अ काइंड ऑफ फिश. हेरिंग काय तर एक प्रकारचा मासा आहे, लक्षात घ्या. हेरिंग काय तर एक प्रकारचा मासा, इट इज अ काइंड ऑफ फिश. डिवर म्हणजे काय, घाईघाईने खाणे, पटकन खाऊन घेणं. खूप भूक लागली ना तेव्हा आपण कसं खातो ना, इट हंग्रीली म्हणतो, म्हणतात इट हंग्रीली. कॅकल म्हणजे काय, ओरडणे, अटर अ स्ट्रिल क्राय. कॅकल म्हणजे ओरडणे, किंचाने म्हणतात ना, सेकंड म्हणजे किंचाने किंवा ओरडणे. देन पुढे काय बघा, कवॉर्डिस. कवॉर्डिस म्हणजे भित्रपणा, लॅक ऑफ करेज, धैर्य नसणे, धैर्य नसणे, घाबरणे, घाबरणे, धैर्य नसणे. पुढे जाऊया. Yes. So do as directed. Choose the correct option and question. Choose the correct question tag. तुम्हाला करायचं question tag. They took no notice of him. They took no notice of him. आता वाक्याचं बघाल तर वाक्य ऑलरेडी तुमच्या निगेटिव्ह मध्ये आहे. वाक्य तुमचं ऑलरेडी कसं आहे तर निगेटिव्ह मध्ये आहे. त्यामुळे तुम्हाला जे क्वेश्चन टॅग येईल तो तुमचा पॉझिटिव्ह मध्ये येईल. दे टूक. आता टूक म्हणजे काय, कोणता काळ झाला, भूतकाळ झाला, पास्ट टेन्स, राईट. सो तुमचं ऑपोजिट मध्ये येणार did येणार, काय येणार, did. सो did they will be the answer. did they. didn't येणार नाही कारण ऑलरेडी इथे नो आहे. डोंट येणार नाही कारण ऑलरेडी नो आहे. उरलं काय, did. काय उरलं, did. सो आन्सर ना तुमचं हे लिहायचं, पुढे कॉमा टाकायचा आणि लिहायचं did they आणि पुढे क्वेश्चन did they. समजलं. क्वेश्चन नंबर 2 बघा काय, द साइट ऑफ द फूड मॅडन ही. राईट द सेंटेन्स युझिंग द ही. म्हणजे आता हे जेव्हा तुम्हाला असं विचारतात तेव्हा तुम्हाला कळलं पाहिजे की इट इज द चेंज द व्हॉइस. हे काय आहे तुमचं सीव्ही आहे, चेंज द व्हॉइस. तर सुरुवात करायची ही पासून. सो ही द साइट ऑफ द फूड मॅडन ही. आता काळ भूतकाळ आहे. सो ही वॉज मॅडन बाय द साइट ऑफ द फूड. कसं आहे ना तुमचं, ही वॉज मॅडन बाय द साइट ऑफ द फूड. कसं आहे ना तुमचं बघा, ही सुरुवात कशी करायची, ही वॉज मॅडन, स्पेलिंग बघा बरोबर घ्या, मॅडन बाय द साइट ऑफ द फूड. साइट ऑफ द फूड. ही वॉज मॅडन बाय द साइट ऑफ द फूड. बघा हे तुमचं आलं आन्सर. समजलं. ही वॉज मॅडन बाय द साइट ऑफ द फूड. जर तुमच्या इथे 2 मार्क्स मिळाले, तिथे 2 मार्क्स, 2 2 4 4 2 6 मार्क्स तुमच्या ठिकाणी. नेक्स्ट यू हॅव पर्सनल रिस्पॉन्स. काय तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्स. सो पर्सनल रिस्पॉन्स तुम्हाला सांगितलं की पर्सनल रिस्पॉन्स साठी तुम्हाला खूप स्वतःहून थोडेसे वाक्य, सेंटेन्स बनवणं, वाक्य रचना तुम्हाला आली पाहिजे. काय क्वेश्चन बघायचं, व्हॉट डू अॅनिमल्स अँड बर्ड्स टीच देअर यंग वन्स टू हंट देअर प्रे. ते काय शिकवतात, व्हॉट डू काय शिकवतात बरं, जे काही प्राणी असतात किंवा पक्षी असतात ते आपल्या लहान पिल्लांना काय शिकवतात, की व्हॉट डू काय शिकवतात, की हंटिंग करायचं. कारण तुम्हाला माहिती आहे की ते
यंग वन्स टू हंट देअर प्रे, त्यांचा शिकार करण्यासाठी काय शिकवत होते हे तुम्हाला तुमच्या मताने लिहायचं आहे. 2 मार्क्स आहे, मी सांगणार नाही. नेक्स्ट काय बघा, रीड द एक्स्ट्रॅक्ट टू कम्प्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटीज. तुम्हाला कळेल एक्स्ट्रॅक्ट वापरायचं आहे. सो एक पोएम आहे, पोएम रीड करूया आधी आणि मग आपण क्वेश्चन करूया. सो वेन माय फादर रिटर्न्स होम आय एम अस्लीप. जेव्हा माझे वडील घरी येतात तेव्हा मी झोपलेला असतो. अँड ही गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग व्हाईल आय एम स्लीपिंग. आणि मी जेव्हा झोपत असतो तेव्हाच माझे वडील सकाळी सकाळी कामाला निघून जातात. ओ मून, ए चंद्रा, गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाइट ऑन लोन. मला कर्ज दे. कर्ज कशाचं दे, तर तुझ्या चंद्राच्या प्रकाशाचं मला कर्ज दे. का बरं कर्ज पाहिजे? आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट. माझे वडील जेव्हा रात्री घरी येतात तेव्हा जो काही अंधार असतो, रस्त्याने अंधार असतो, त्या अंधारामध्ये मला प्रकाश द्यायचा आहे. म्हणून तुझा चंद्र जो काही चंद्रप्रकाश आहे तो मला काय करतो, उसना दे, लोन दे, कर्ज दे. राईट. सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. म्हणजे माझे वडील काय होतील, लवकर घरी येतील. कारण अंधारात त्यांना उशीर होतो यायला. जर मी त्यांना उजेड दिला तर ते लवकर घरी येतील. आय वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स. मला सुद्धा परिकथा ऐकायच्या आहेत. फेरी टेल्सचा अर्थ काय होतो, परिकथा. फेरी टेल्सचा अर्थ काय होतो, परिकथा. परिकथा ऐकायच्या आहेत, स्टोरीज फ्रॉम हिम. आणि या सगळ्या गोष्टी मला त्यांच्याकडे ऐकायच्या आहेत. म्हणून मला काय करायचं त्यांना, म्हणून मला काय कर, गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाइट. आय वॉन्ट टू सो सीड्स ऑफ द मून ऑन द साइड्स ऑफ द पाथ. या पूर्ण रस्त्यावर, हा जो रस्ता आहे ना, या पूर्ण रस्त्यावर मला काय करायचं आहे, सगळे चंद्राचे बीज ओढायचे. म्हणजे काय होईल, रस्ता पूर्ण उजळेल. रस्ता पूर्ण उजळेल आणि काय होईल, तर या ठिकाणी चंद्राचा उजेड असल्यामुळे आम्हाला पुढे वडिलांना पटकन घरी येता येईल. चला आता क्वेश्चन आन्सर्स काय बघायचे. सो क्वेश्चन 1 इज ट्रू और फॉल्स. द रूट ऑफ द विलेज इज डार्क. सांग बरं, रूट ऑफ द विलेज इज डार्क. येस, इट इज ट्रू. काळोख आहे. इट इज ट्रू. सेकंड, द चाइल्ड वॉन्ट्स मूनलाइट फ्री ऑफ चार्ज. फ्री ऑफ चार्ज पाहिजे का? नाही. इट इज फॉल्स. तो काय सांगतोय, मला उसनं दे, लोन दे, कर्ज दे. बघा लोन म्हणतो, कर्ज. आणि लोन किंवा कर्ज उसनं फ्री नसतं, लक्षात घ्या. पुढे जाऊया. कंप्लीट करायचे. द चाइल्ड इज अस्लीप व्हेन हिज फादर कम्स टू होम अँड इफ द रोड इज लाइटेड हिज फादर विल कम अर्ली. राईट. नेम द फिगर ऑफ स्पीच इन द लाईन. आय वॉन्ट टू सो सीड्स ऑफ मून ऑन द साइड्स ऑफ द पाथ. आता बघा एस 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 या ठिकाणी रिपीट झालाय, त्यामुळे सिंपल गोष्ट मध्ये तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता, रिपिटेशन या ठिकाणी आहे. यू कॅन राईट इट इज अ रिपिटेशन. ट्रान्सलेशन बघा, तुम्हाला क्वेश्चन नंबर 3 ट्रान्सलेशन दिलेलं आहे इथे. सोलेस अँड क्लिफ. सोलेस अँड क्लिफ. सोलेसचा अर्थ होतो सांत्वन. सोलेसचा अर्थ काय होतो, सांत्वन. सोलेस म्हणजे काय, सांत्वन. आणि क्लिफचा अर्थ काय होतो, कडा. क्लिफ म्हणजे काय, कडा. क्वेश्चन नंबर बी, ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इनटू मराठी. मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचं आहे. Avoid spicy, oily and sweet food. That means तिखट, तळलेले आणि गोड पदार्थ खाणे टाळा. अवॉइड म्हणजे टाळा. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. याचा अर्थ काय होतो, अनुभव हाच खरा गुरु. अनुभव हाच खरा गुरु. देन आपल्या वसुंधरेचे रक्षण करायला हवे आणि आपण आपल्या पालकांचा शिक्षणाचा आदर करायला हवा. हे तुम्हाला ट्रान्सलेट करायचं आहे इंग्लिश मध्ये. चलो ट्राय करू. येस. सो आपण वसुंधरेचे रक्षण करायला म्हणजे काय, वी मस्ट कन्झर्व अवर अर्थ. आणि आपण आपल्या पालकांचा व शिक्षकांचा आदर करायला पाहिजे. याचा अर्थ होतो आपल्याला वी शुड respect our teachers and parents. So in this way, छोटा क्वेश्चन पेपर पाहिला आपण 20 मार्क्सचा. I hope you people can do this.